वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासले बडतर्फ आहे। संभाजीनगरचे आयजी वीरेंद्र मिश्र यांनी हे आदेश काढलेले आहेत। वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासलेला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेला आहे। संभाजीनगर आयजी वीरेंद्र मिश्र यांनी हा आदेश काढलाय। रणजित कासलेला सेवेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। सुरेश, रणजित कासलेला आता सेवेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत। रणजित कासले याने अनेक दावे देखील केले होते आणि त्याला बीड पोलीस दलातून सुरुवातीला निलंबित करण्यात आलं होतं। त्याच्या पाठीमागचं कारण देखील होतं की वरिष्ठांची परवानगी न घेता गुजरातमध्ये एका ठिकाणी तो तपासाच्या कामासाठी गेलेला होता। त्याचबरोबर त्या ठिकाणी डील केल्याचा देखील त्याच्यावरती आरोप केला गेला होता आणि त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं आणि निलंबित केल्यानंतर त्यांनी पोलीस दलासह जे राजकीय नेते आहेत त्यांच्यावरती देखील गंभीर आरोप केले होते। यामध्ये वाल्मिक कराडचा फेक एन्काउंटरचा देखील दावा त्याने केलेला होता। त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावरती देखील गंभीर आरोप केले होते। गृहमंत्री राज्याचे त्यांच्यावरती देखील आरोप केले होते आणि त्यानंतर काल रात्री जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये काही पुरावे देखील त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला होता। एकूण या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस दलाची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा मरित होत असल्याच्या कारणाने त्याचबरोबर त्याच्यावरती 2 गुन्हे देखील दाखल करण्यात आले। बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर पेन रायगडमधील पेन या ठिकाणी फसवणुकीचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर त्याच्या अटकेची देखील कारवाई केली गेली, त्याला ताब्यात घेतलेलं आहे, बीडमध्ये देखील आणलं जाईल। मात्र त्या अगोदरच जे संभाजीनगर परिक्षेत्राचे जे आयजी आहेत त्यांनी वीरेंद्र मिश्र यांनी आता त्याच्या बडतर्फीचे जे आदेश आहेत ते आदेश पारित केले। त्यामुळे आता कासलेंच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चित मोठी कारवाई म्हणावी लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। निलंबित पीएसआय रणजित कासलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुण्यातील स्वारगेट परिसरातल्या हॉटेलमधून पहाटे बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलं। ही कारवाई केली आहे। दिल्लीवरून परतल्यानंतर कासले पुण्यामध्ये मुक्कामी होता। पुणे विमानतळावरती आल्यानंतर रणजित कासलेने पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेले होते। पुणे पोलिसांकडे सरेंडर होणार असल्याचं कासलेनं सांगितलं होतं। तर शरण येण्यापूर्वी कासलेचे आरोप सुरू होते। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेकडून आरोपांचं सत्र सुरू आहे। पुण्यामध्ये आलेल्या कासलेने पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडल्यात। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची चर्चा बंद दाराआड झाल्याचं त्याने म्हटलंय। तसंच मतदानाच्या दिवशी माझ्या खात्यात 10 लाख रुपये आले, जे वाल्मिक कराडच्या कंपनीतून आले असल्याचा दावा कासलेनं केलेला आहे। धनंजय मुंडे हे चुकीच्या पद्धतीने निवडून आले असून ईव्हीएम जवळ न थांबण्यासाठी मला 10 लाख रुपये दिले गेले, असा खळबळजनक आरोप सुद्धा कासलेनं केलेला आहे। दरम्यान माझ्याकडे पुरावे असून मी सर्व गोष्टी उघड करण्यासाठी आलो असल्याचं यावेळेला रणजित कासलेनं म्हटलंय। तुम्हाला 10 करोड रुपयाची ऑफर दिली होती, तुम्ही बोलले त्याच्या व्हिडिओमध्ये? हो बोललो, 10 करोडची म्हणजे निखिल गुप्ताचा तो मुकेश गुप्ता नाटा सुरतचा बिल्डर आहे, 5,000 करोडचा मालक। त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण येतं ते मी पुरावे काढायला चालू केले होते। तेव्हा मला ऑफर आली। इन्कम टॅक्सचे सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात। त्या ठिकाणी पार्टी सुरू होते। आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झालेत ना त्याची चौकशी करा। मला बीड परळी सारख्या ठिकाणी मला का आराम दिला? पहिला प्रश्न। निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले, मला आराम दिला। दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला 10 लाख त्याच दिवशी का जमा झाले? धनंजय मुंडे आणि त्या कायमच्या कंपनीच्या अकाउंट मधून संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन। तिसरा, त्याच दिवशी मला किडनॅप करून बार्शी करमाळ्याला का सोडलं? मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडले तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशननं? आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। निलंबित पीएसआय रणजित कासले याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज पहाटे बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलाय। काल दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर कासले पुण्यामध्ये होता। पुणे विमानतळावरती काल रणजित कासले यांनी पुन्हा गंभीर आरोप केलेले होते। पुणे पोलिसांकडे सरेंडर होऊन बीड पोलिसांकडे अटक होणार असं रणजित कासले यांनी सांगितलं होतं। मात्र आज पहाटे रणजित कासले मुक्कामी असलेल्या हॉटेलमधून बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलाय। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। अभिजित, रणजित कासलेला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण पाहतोय की बीड पोलिसांच्या एका पथकाने काल रात्री पुण्यात ही सगळी कारवाई केलेली आहे। खरं तर काल उशिरा दिल्लीवरून रणजित कासले हा पुण्यात आला होता। पुणे विमानतळावर पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद त्यांनी साधला होता आणि अनेक आरोप धनंजय मुंडे असतील किंवा वाल्मिक कराड असेल यांच्यावरती अनेक आरोप जे आहेत ते कासलेंनी केले होते। याआधीही अनेक आरोप केले होते, पण काल 10 लाख रुपयांची जी रक्कम त्याच्या
मी आता पळणार नाहीये, मी पुणे पोलिसांना सरेंडर होणार आहे आणि पुणे पोलिसांना विनंती आहे की मला बीड पोलिसांच्या स्वाधीन करावं, मला अटक व्हायचंय असं विधान जे आहे ते केलं तरी विमानतळावर निघून तो स्वारगेटच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता. खरं तर आज सकाळी तो स्वतः बीडला जाणार होता किंवा पुणे पोलीस आयुक्तालयात स्वतःला सरेंडर करणार होता, पण त्या आधीच काल मध्यरात्री बीड पोलिसांचं एक पथक जे कासलेच्या मार्गावरती होतं त्या पथकाला जी माहिती आहे ती मिळाली होती की कासले स्वारगेटचा जे सुंदरम हॉटेल आहे त्या सुंदरम हॉटेलमध्ये मुक्कामी आहे आणि काल रात्रीपासून जवळपास 1 ते 2 पथक पुणे पोलिसांचे देखील काही पथक कासलेच्या मागावरती होते विमानतळापासून आणि त्यानंतर ज्यावेळेस हे कन्फर्म झाले की तो सुंदरम हॉटेलमध्ये मुक्कामी आहे त्यानंतर आता बीडच्या एका पथकानं त्याला ताब्यात घेतलेलं आहे. सध्या पोलीस जे आहेत ते बीडला घेऊन निघालेल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती सूत्राकडून मिळालेली आहे. कारण 1:30 ते 1:45 वाजता कासले हॉटेलवरती आला आणि तिथून पुढच्या अवघ्या 1 तासात कासलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. म्हणजे ही कारवाई जी झाली आहे ती पहाटे 3 ते 3:30च्या सुमारास झालेली आहे. पहाटे कासलेला रणजित कासलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आता हे पथक जे आहे ज्यांनी ताब्यात घेतले ते आता बीडच्या दिशेने निघाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आता पुढील कारवाई काय होते, खरं तर बीडमध्ये कासलेवरती एक अट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांना चॅलेंज देऊन तो तिथून फरार झाला होता. पण आता पुढची कारवाई नेमकी काय होते आणि निश्चित कुठले पुढची कुठले कारवाई गुन्हे काय होते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद अभिजित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वरमध्ये प्राधान्यानं हाती घ्यायच्या कामांचा प्रस्ताव मंगळवारी शासनाकडे सादर केला जाणार आहे. तसंच राज्य मंत्रिमंडळाची बैठक 29 एप्रिलला चोंढी येथे आयोजित करण्यात आली आहे. बैठकीमध्ये त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याचं सादरीकरण केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेलं उजनी धरण शून्यावर येणार आहे. यंदा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होऊन देखील धरणातील पाणी झपाट्यानं कमी झालंय. उजनी धरणावर सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा यासह इतर काही ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याची भिस्त आहे. राज्यातील सहकारी कारखान्यांकडून देय असलेल्या ऊसाचा रास्त आणि किफायतशीर दर, वाहतूक आणि तोडणी खर्च आणि कामगारांचं थकीत वेतन भागवण्यासाठी सरकारनं 5,000 कोटींच्या सॉफ्ट लोनची मागणी केली आहे. मात्र अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही. पन्हाळा, ज्योतिबा, शिपेकरवाडी, सातेरी डोंगर, आपटी, मराठवाडी आणि नागदेववाडी तसंच कुपलेवाडी या कोल्हापूर जिल्ह्यातील 8 गावात असणारा भूस्खलनाचा धोका कमी करण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येणार आहे. याकरता डीपीआर तयार केला जाणार आहे. तांत्रिक सल्लागार संस्था नेमण्यासाठी गुरुवारी राज्य शासनाने 12 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये झाडू आणि सफाईचं काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी डमी कामगार परस्पर नेमल्याच्या प्रकरणाची चौकशी महापालिकेच्या वरिष्ठ स्तरावरून सुरू झालेली आहे. आठवड्याभरात याचा अहवाल महापालिकेला प्राप्त होणार आहे. हा अहवाल प्राप्त होताच डमी कामगार नेमणाऱ्या मूळ कामगारांवर कारवाई होणार आहे. राज्यभरात उन्हाचं प्रमाण वाढल्यानं नागरिक हैराण झालेत. मालेगावात तापमानानं 43 अंश ओलांडलेलं आहे आणि त्यामुळे दुपारच्या सत्रात रस्त्यांवरील अघोषित संचारबंदी लागू केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी नागरिक शीतपेयाचा आधार घेतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शीतपेयांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. 3 महिन्यांपासून टोमॅटोला भाव नसल्यानं अनेक शेतकऱ्यांनी शेतातच टोमॅटो सोडलाय आणि यामुळे शेतकऱ्यांचा लागवड केलेला खर्च देखील निघाला नाहीये. येथील भाजीपाला बाजारात सध्या पालेभाज्यांची आवक वाढली आहे आणि त्यामुळे पालेभाज्यांचे दरही घसरले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या, मात्र गावातील निवडणुका ठप्पच आहेत आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील 1025 ग्रामपंचायतींसाठी 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरपंचांची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्र, विमानतळ, बंदरे आणि पर्यटन स्थळं आदींना जोडणाऱ्या आणि राज्याच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होईल अशा प्रकारे रस्त्यांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामं हाती घ्यावीत अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. राज्यातील पहिल्या 3 दिवसीय कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची सांगता झाली आहे. मराठी कलाकार साताऱ्यातील पाटण तालुक्यामध्ये आपली कलाकारी सादर करतायत. यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, नरेंद्र पाटील यांच्यासह अन्य नेते मंडळी देखील महोत्सवाला हजर होते. यावल तालुक्यातील डांभोणी या गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलीचा मृत्यू झाला आणि यावेळी आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी पीडित कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतली आहे. यावेळी वनविभागाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्यानं वनविभाग कर्मचाऱ्यांची देखील चांगलीच कानउघडणी त्यांनी केली. मालेगावातील 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचं कामकाज पाहणाऱ्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश लाहोटी यांच्या बदलीच्या निर्णयाची अंमलबजावणी उच्च न्यायालयानं 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.
सिंधुदुर्गातील सावडामध्ये ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याच्या रागातून नैना सावंत आणि वैभव सावंत यांना मारहाण करण्यात आली आहे. उपसरपंचानं ही मारहाण केल्याचा आरोप होतोय, तर पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही आणि सिंधुदुर्गाच्या बीडच्या दिशेनं खरं तर अशी वाटचाल होईल असा आरोप वैभव नाईक यांनी केलाय. तर याबाबत 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 4 महिने उलटून देखील केस गळतीची लागण सुरूच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक गावकऱ्यांना केस गळतीच्या आजाराची लागण झाली आहे. अद्यापही केस गळती सुरूच आहे, मात्र प्रशासनाकडून केस गळती प्रकरण वाऱ्यावर सोडून देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जळगावच्या कसगाव शिवारातील बांबू शेतीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की शिवारातील 5.5 एकरवरील बांबू जळून खाक झालाय. या शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांच्या प्रमाणातील वाढ पाहता पोलिसांचं मनुष्यबळ कमी आहे आणि त्यामुळे येत्या सप्टेंबर महिन्यात राज्यात पोलीस भरती निघणार आहे. 10,000 पदांसाठी पोलीस भरती असणार असून पोलीस अधीक्षक आणि आयुक्तांसोबत अप्पर पोलीस महासंचालकांची बैठकही पार पडली आहे. तर एकावेळी एकच अर्ज भरण्याचं बंधन असणार आहे. मुंबई पुणे दरम्यानचा रेल्वे प्रवास जलद आणि अडथळा रहित करण्यासाठी रेल्वेनं महत्त्वाकांक्षी पाऊल उचललंय. सुमारे 9,000 कोटींहून अधिक खर्चाची कर्जत ते तळेगाव दरम्यान 4थी आणि 5वी नवी मार्गिका उभारण्यात येणार आहे. या नव्या मार्गिकेमुळे प्रवासाचा कालावधी 20 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे. पुढील 24 तासात मराठवाड्यात उष्ण आणि दमट परिस्थिती राहील असा अंदाज मुंबई वेधशाळेनं वर्तवलाय. तसंच मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आणि विदर्भात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्र झळा, वाढलेला उष्मा असं वातावरण आणखी काही दिवस सहन करावं लागणार आहे. सध्या उष्णतेची लाट सदृश्य स्थिती निर्माण झाली असून पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस राहणार आहे. तर 22 एप्रिलनंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बदलत्या वातावरणाचा नवी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय. ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत आणि लहान मुलांसह ज्येष्ठांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण सर्वाधिक दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या 102 रुग्णवाहिकांच्या इंधनासह विविध योजनांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून बुधवारी 23 कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आलाय. यापैकी रुग्णवाहिकेच्या इंधनासाठी 10 कोटी 20 लाख रुपये तर अन्य योजनांसाठी उर्वरित निधी उपलब्ध करण्यात आलाय.